ज्येष्ठ अभिनेते राजू पटवर्धन यांचं दुःखद निधन. अर्धांगवायू विकलांग अवस्थेमुळे अखेरच्या दिवसात आर्थिक संकटाचा सामना. ज्येष्ठ अभिनेते राजू उर्फ राजेंद्र पटवर्धन यांचं दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 70व्या वर्षी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमची बटाट्याची चाळ, एकच प्याला, सौजन्याची ऐशी तैशी अशा अनेक नाटकांमधून राजू पटवर्धन यांनी त्यांच्या अभिनयाने रंगभूमी गाजवली. अनेक टीव्ही मालिका, 3 इडियट्स, व्हेंटिलेटर अशा लोकप्रिय चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. मात्र गेली काही वर्ष आर्थिक संकटांना सामोरे जात होते. 3 वर्षापूर्वी त्यांचा एक पाय मांड्यांपासून कापण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा उजवा हातही अर्धांगवायूच्या झटक्याने निकामी झाला. गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. राजू पटवर्धन हे अविवाहित होते. त्यामुळे अमोल भावे आणि इतर मंडळी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. लोकांना मदतीचे आवाहन करून राजू पटवर्धन यांच्यावर उपचार करण्यात आले होते. राजू पटवर्धन हे गेले काही वर्ष डोंबिवली येथील भरारी विकलांग संस्थेत राहत होते. त्यांच्या पश्चात त्यांना एक भाऊ आहे. ठाण्यातील नाट्य परिषदेत ते सक्रिय कार्यकर्ते होते. काही दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कलाकारांना कोणीही वाली नसतं. वृद्धापकाळात त्यांचे हाल होतात हे अनेकदा समोर आलेलं आहे. राजू पटवर्धन यांच्याही बाबतीत असंच काहीसं घडलं. आर्थिक संकट, त्यात आजारपण आणि अर्धांगवायूचा झटका यामुळे ते हातबल झाले होते. एक पाय नसल्याने अंथरुणाला खिळले होते. शेवटच्या दिवसात त्यांच्यावर आलेली ही परिस्थिती निश्चितच सामान्यांच्या मनाला हेलावून टाकणारी आहे.